बाहेरच्या देशामध्ये आपण ज्या ह्या ऑनलाईन सिस्टीम्स आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही कम्प्युटरमध्ये एंट्री केली जाते. म्हणजे आता असं केलं जातं की जर आता मी एक अँजिओग्राफी केली किंवा मी एक अँजिओप्लास्टी केली तर मला दुबईमध्ये प्रत्येक गोष्ट स्वतः एंट्री करावी लागते. म्हणजे झाल्या 5 मिनिटांमध्ये ते पूर्ण पेपरवर्क संपवलं लागतं आणि मग त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करतो. याच्यामुळे काय होतं की मी ज्यावेळी ते DHA मध्ये एंट्री करतो, म्हणजे दुबई हेल्थ ऑथॉरिटी असं आहे, त्याच्यामध्ये मी ज्यावेळी एंट्री करतो ऑनलाईन 5 मिनिटात ते हेल्थ ऑथॉरिटी म्हणजे गव्हर्नमेंटच्या सर्व्हरला जातं. त्याच्यामुळे डॉक्टर हा पेशंटला रिस्पॉन्सिबल केला जातो आणि पेशंट सुद्धा डॉक्टरकडनं घेतलेल्या माहितीसाठी रिस्पॉन्सिबल. म्हणजे आपल्याकडे जे आता आपण ऐकतो की डॉक्टरनी ही ट्रीटमेंट दिली नाही, ती दिली नाही, किंवा पेशंटना ही ट्रीटमेंट मिळाली नाही, हे जे डॉक्टर आणि पेशंट रिलेशनशिप आज थोड्या प्रमाणामध्ये खराब झालेलं दिसते. पण ह्या गोष्टीचं आपल्याकडे डॉक्युमेंटेशन कुठल्या प्रमाणामध्ये नाहीये. ही गोष्ट मला वाटतं की त्यांनी ही कंपल्सरी म्हणजे 100% हॉस्पिटलला, मग ते छोटंसं क्लिनिक असू दे, त्याला सुद्धा हे डॉक्युमेंटेशन कंपल्सरी केलंय. ते भारतामध्ये मला वाटतं आपण चांगल्या दृष्टीने राबवण्याची गरज आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? बरोबर आहे. ऑनलाईन त्याचे हे कसे आहेत की ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं एक तुम्ही बांधील आहात त्या गोष्टींना, त्यामुळे ते वेळेमध्ये सगळ्या गोष्टी होतात. त्याचा एक फायदा आहे. फक्त दुसरा गोष्ट हे पण आहे भारतामध्ये आपल्याकडे बाहेरच्या कम्पॅरिझन मध्ये जे वेस्टर्न कंट्रीजमध्ये त्यांचा वर्कलोड जो आहे हेल्थ केअर वरती किंवा आपल्याकडचे जे हॉस्पिटल्सच्या वरती जो लोड आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कोपअप करायला थोडासा गॅप राहणार. परंतु आपल्याला त्या विथ टाइम आपल्याला त्या गोष्टी करून वी शुड मॅच विथ दोज वेस्टर्न कंट्रीज असं मला वाटतं. आपण पुढच्या 10-15 वर्षांमध्ये अगदी बरोबर आहे पॉप्युलेशन मध्ये. कारण इथं आपण एका ओपीडीमध्ये 100 पेशंट बघत असो तर बाकी ठिकाणी 10-15-20 पेशंट आणि त्यांना अपॉइंटमेंटसाठी 2-3 महिने थांबावं लागतं. आपल्याकडे ऍटलिस्ट तसं नाही. आपल्याला आपण आपली सेवा प्रत्येक पेशंटला जेव्हा त्यांना गरज आहे त्यावेळी अवेलेबल असते. तसं वेस्टर्न कंट्रीजमध्ये तो एक आहे प्रॉब्लेम. आणि वेस्टर्न कंट्रीमध्ये मी अजून गोष्ट एक बघितली की डॉक्टर हा प्रोफेशनल आहे. म्हणजे तो 9 to 5 म्हणजे माझा जॉब 9 ते 5 आहे, मी ह्याच्यापेक्षा जास्त काम करणार नाही, माझं काम एवढंच. 5 नंतर एखाद्या पेशंटला जर मेजर प्रॉब्लेम आला तर वेस्टर्न डॉक्टर्स बाहेर डॉक्टर पेशंटला ट्रीट करायला जात नाही. भारतामध्ये 24 तासात कधीही डॉक्टर पेशंट आला तर प्रत्येकाचे लोकांना असं वाटतं की 24 तास डॉक्टरनी 365 तास डॉक्टरनी काम केलं पाहिजे. जे ह्युमनली पॉसिबल नाही तरी आपले डॉक्टर ते करतायत. तरी पण आपल्याला शक्य आहे मॅक्सिमम आपण त्या गोष्टी करतोय. पण कसं आहे प्रत्येक शेवटी काय डॉक्टर हा सुद्धा एक मनुष्य आहे, त्याला पण स्वतःची हेल्थ आहे. जर तुम्ही कंटिन्युअस 24 तास काम करत राहिला तुम्हाला शरीराला जर विश्रांती नसेल तेव्हा तुमच्या शरीरावरती पण त्याचा इफेक्ट होऊ शकतो. या गोष्टी पण आपण आपल्याकडे थोडं समजून घ्यायचं. हा मला वाटतं एक बेसिक फरक आहे अप्रोच. कारण तिथे डॉक्टर्स एक टाइमला फिक्स आहे, त्या टाइम नंतर तो म्हणतो की नाही माझं काम संपलंय, माझी ड्युटी संपली, मी चालू घरी. भारतामध्ये असं म्हणू शकत नाही आणि असं करू शकत नाही आपण. कारण इथं डॉक्टर आणि पेशंट रिलेशनशिप एक आत्मीयतेचं जिव्हाळ्याचं असं नातं आहे. ते बाहेरच्या देशामध्ये मला वाटतं ते एक जस्ट बाहेर सगळं प्रोफेशनल आहे. बाहेर सगळ्या गोष्टी माझं काम एवढं आहे तेवढं संपलं की मी कोणाला बांधेल नाही असं त्यांचा ऍटिट्यूड असतो. तोही मला वाटतं तो एक चांगला फरक भारताचा आहे. भारतामध्ये आपण तेवढ्या प्रमाणामध्ये हे झालेलं नाही, म्हणजे तुटलेलो नाही आपल्या लोकांपासून असं मला वाटतं.